राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी काही मिनिटांपूर्वी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिलेली आहे। राज्यामधील तब्बल 70 लाख शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं होतं की आमचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, तर त्याच्यावरती निर्णय सुद्धा झालेला आहे। जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्ही जर कर्ज घेतलेलं असेल तर तुमचं कर्ज 100% माफ होणार आहे। सोबतच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 योजनांच्या माध्यमातून 4000 रुपये जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे। म्हणजेच शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। परंतु याच्यामध्ये फक्त एकच आनंदाची बातमी आलेली नाही, तर थेट 2 आनंदाच्या बातम्या शेतकऱ्यांसाठी आलेले आहेत। बघा, पहिली बातमी म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। सोबतच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 योजनांच्या माध्यमातून थेट 4000 रुपये जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। परंतु या 2 योजना कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत। परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जाते। तर बघा, महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी निवडणुकीपूर्वी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं होतं की राज्यातील शेतकऱ्यांची 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी करू, तर त्याची प्रतीक्षा संपलेली आहे। भरपूर दिवसांपासून शेतकरी वाट पाहत होते की कर्जमाफीची घोषणा कधी होणार आहे। बघा, कर्जमाफीची घोषणा झालेली आहे, उद्याच्या वरती GR सुद्धा येणार आहे। परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांची एकदाच कर्जमाफी होणार नाही। तर राज्यामधील 36 जिल्ह्यांपैकी 25 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे। ज्या शेतकऱ्यांचा जिल्हा या 25 जिल्ह्यांमध्ये असेल तर त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी 100% होणार आहे। म्हणजेच महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला शब्द 100% पाळलेला आहे। महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 25 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे। जे शेतकरी या 25 जिल्ह्यांमधील असतील तर त्या शेतकऱ्यांनी ही 3 कामे केलेली आहेत का हे चेक करणं सुद्धा गरजेचं आहे। ज्या शेतकऱ्यांनी ही महत्त्वपूर्ण अशी 3 कामे केलेली असतील त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 योजनांच्या माध्यमातून 4000 रुपये जमा केले जाणार आहेत आणि त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी सुद्धा केली जाणार आहे। तर ते 25 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊया। तर बघा, हा महाराष्ट्र राज्याचा नकाशा आहे। तर या महाराष्ट्र राज्याच्या नकाशामध्ये तब्बल 36 जिल्हे आहेत आणि 6 विभाग आहेत। म्हणजेच महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 3 विभागांमध्ये हे पैसे विस्तांतर केले जाणार आहे। तर त्याच्यामध्ये जे जे जिल्ह्यांची नावे आलेली आहेत तर ते जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो। बघा, बीड जिल्हा आहे, परभणी जिल्हा आहे, नांदेड जिल्हा आहे, लातूर जिल्हा आहे, उस्मानाबाद जिल्हा आहे, जालना जिल्हा आहे, नगर जिल्हा आहे, औरंगाबाद जिल्हा आहे, सोलापूर जिल्हा आहे, जळगाव जिल्हा आहे, बुलढाणा जिल्हा आहे, अकोला जिल्हा आहे, सोबतच अमरावती जिल्हा आहे, वाशिम जिल्हा आहे, यवतमाळ जिल्हा आहे, हिंगोली जिल्हा आहे। म्हणजेच या साइडच्या जिल्ह्यांमध्ये हे शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल। सोबतच 2 योजनांच्या माध्यमातून पैसे सुद्धा जमाच केले जाणार आहे। त्यासोबतच नागपूर जिल्हा आहे, वर्धा जिल्हा आहे, चंद्रपूर जिल्हा आहे, भंडारा जिल्हा आहे, गोंदिया जिल्हा आहे आणि गडचिरोली जिल्हा आहे। त्यासोबतच धुळे जिल्हा आहे, जळगाव आहे आणि नाशिक आहे। अशा पद्धतीने या 25 जिल्ह्यांची यादी आज जाहीर सुद्धा झालेली आहे। जे शेतकरी बांधव या 25 जिल्ह्यांपैकी असतील तर त्यांची कर्जमाफी 100% केली जाणार आहे। बघा, उद्या याच्यावरती GR येणार आहे। त्यानंतर शेतकऱ्यांनी 3 कामे केलेली आहेत का हे चेक करणं सुद्धा गरजेचं आहे। तर ती 3 कामे लगेच सांगतो। परंतु शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 24 फेब्रुवारी रोजी PM किसान योजनेच्या माध्यमातून 19वा हप्ता 2000 रुपयांचा जमा केला जाणार आहे। बघा, त्या 2 योजनांपैकी पहिली योजना म्हणजे PM किसान योजना। तर या PM किसान योजनेचा 19वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी आजचा दिवस 100%
आनंदाचा दिवस ठरणार आहे। त्यासोबतच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता 2000 रुपये प्रमाणे 24 फेब्रुवारी 2025 रोजी जमाच होणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी 3 कामे केलेली आहेत का हे चेक करणं सुद्धा गरजेचं आहे, अन्यथा हे पैसे येणार नाहीत, सोबतच कर्जमाफी सुद्धा होणार नाही। तर ती 3 कामे कोणकोणते आहेत ते सुद्धा तुम्हाला झटपट सांगतो। तर बघा, या 3 कामांपैकी पहिलं काम म्हणजे शेतकऱ्यांनी फार्मर आयडी कार्ड काढलेलं आहे का। बघा, फार्मर आयडीच्या आधारावरती शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या 2 योजनांचे पैसे जमाच केले जाणार आहे। सोबतच दुसरं काम म्हणजे किसान क्रेडिट कार्ड काढायचं आहे। जे शेतकरी बांधव किसान क्रेडिट कार्ड काढणार आहेत त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे आणि 2 योजनांचे पैसे जमाच केले जाणार आहेत। तिसरं काम म्हणजे लँड सीडिंग यस करणं। बघा, भरपूर शेतकरी बांधवांच्या मनामध्ये प्रश्न आहे की लँड सीडिंग यस कुठे करायचं आहे, कारण फार्मर आयडी कार्ड माहिती आहे, किसान क्रेडिट कार्ड कुठून काढायचं आहे हे सुद्धा शेतकरी बांधवांना माहिती आहे, परंतु लँड सीडिंग यस करणं म्हणजे काय आहे ते सुद्धा तुम्हाला झटपट सांगतो। बघा, लँड सीडिंग यस करणं म्हणजे आपली शेत जमीन आपल्याच गावामध्ये आहे आणि आपल्याच नावावरती आहे हे दर्शवण्यासाठी तुम्हाला पीएम किसान योजनेचा फॉर्म भरताना लँड सीडिंग यस करायला सांगितलं होतं। त्यावेळेस जर तुम्ही लँड सीडिंग यस केलेलं नसेल तर तुमच्या खात्यामध्ये मागील हप्ते सुद्धा आलेले नसतील। बघा शेतकरी बांधवांनो, मागील हप्ते सुद्धा येणार आहेत, परंतु लँड सीडिंग यस करणं गरजेचं आहे। तुमच्या गावामधील माही सेवा केंद्र असेल किंवा सेतू सेवा केंद्र असेल त्या ठिकाणी जाऊन लँड सीडिंग यस करणं सुद्धा गरजेचं आहे, तर तुमची कर्जमाफी केली जाईल। बघा, कर्जमाफीची घोषणा झालेली आहे, उद्या याचा GR सुद्धा येणार आहे। GR आल्यानंतर आपल्या चॅनलवरती त्याचा व्हिडिओ सुद्धा येणार आहे, त्यामुळे चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून ठेवा आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा शेअर करून ठेवा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।